लोकांच्या घरात जर लेकरं असेल तर ते शांत क्यूट सुंदर असतात. आमच्या घरातले लेकरं हे आतंकचं दुसरं नाव असतो. नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी आहे आचल अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. हा आहे आमचा आदू. तर आजचा दिवस काही खास नव्हता, पण सुरुवातच इतकी डेंजर झाली तर पुढे बघूया काय काय होतं. तर आजचा माझा पहिला शूट होता हा स्वस्त टेक्सटाईल साठी. इथं काही खास गौरी गणेश निमित्त ऑफर चालू आहेत आणि ते ऑफर काय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ माझ्या पेजला आलेले आहेत, नक्की बघा. पुढचा माझा शूट होता बिर्याणी सेंटर साठी. एंड फाइनली द लास्ट शूट ऑफ द डे हैज बीन कंप्लीटेड. और चलिए मैं दिखाती हूँ आपको मुझे यहाँ पे क्या देखने मिलने वाला है. और वो इथे चालू होतं जव्हारच्या राजाचा आगमन सोहळा. एकदम भव्य अशी रॅली आणि तेवढीच सुंदर इथे मूर्ती बसवली होती, हुबहू लालबागच्या राजासारखी. ऍक्च्युली ते दरवर्षी लालबागचा राजाच बसवतात, पण ते दरवर्षी विसर्जित करतात आणि नवीन मूर्ती सुद्धा तशीच आणतात. ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या रॅलीमध्ये बाहुबली हनुमान, त्यासोबत अघोरी महाराज, त्यांचे खूप सारे कॅरेक्टर्स, काली माता आणि भरपूर काही होतं. म्हणजे ते सिनारिओ मी कॅप्चर करण्यासाठी इतकं कष्ट घेत होती. कुठे कुठे चढून उतरून उड्या मारून व्हिडिओज काढत होती. आणि माझा साथीदार होता ऑब्व्हियसली माझा व्हिडिओग्राफर मिस्टर अभिषेक. मग काय त्या रॅलीमध्ये काली माताचा डान्स पाहिला, इतका भयानक असा वाईब्स येत होते ना ते बघण्यात. भीती पण वाटत होती, पण मजा पण खूप येत होती. मग काय त्यांनी डमरूवर चढून डान्स केला, अघोरी महाराजांचा डान्स झाला आणि त्यानंतर गणपती बाप्पाला वेलकम करून त्यांची आरती झाली. इतका सुंदर व्ह्यू मी लिटरली माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना, मला खूप भारी वाटलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. मग माझा पूर्ण दिवस स्पेंड करून मी शेवटी आपले आराध्य दैवतचे दर्शन करून घरी जाण्यासाठी निघाले. ओके बाय.